हाय गाईज. तर खूप साऱ्या कॉमेंट्स होत्या की तुमचं स्किन केअर आणि तुझे प्रोडक्ट आमच्यासोबत शेअर करशील का. तर मग म्हटलं चला आज तुमच्यासोबत मेकअपच्या आणि माझ्या स्किन केअरच्या गोष्टी मी शेअर करणार आहे. खूप साऱ्या गप्पा मारणार आहे. सो हे पूर्ण व्हिडिओ हा असाच असणार आहे. आणि हा माझा आजचा आउटफिट आहे, ब्लॅक टी शर्ट आणि ट्राउझर. सो चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. सो हाय, मगाशी जे शूट केलं त्यासाठी माईक नव्हता, माईक नाही सापडला. माईक माझा हरवलेला आणि सध्याची परिस्थिती बघता तुम्ही मला सांगितलेलं की गेट रेडी विथ मी असा एक व्हिडिओ बनव आणि तुझा मेकअप वगैरे तुझे करतेस ते दाखव. मी शक्यतो मेकअप खूप कमी क्वचित करते, मला मेकअप जास्त करायला आवडत नाही. त्याचा रिझन पण असं आहे की अभिला मेकअप आवडत नाही. सो अभि मला म्हणतो की तू नॅचरलीच खूप छान दिसते, सो मेकअप नाही करायचा. सो त्यामुळे मी जस्ट माझं डेलीचं तुम्हाला सांगते की मी डेली काय यूज करते आणि मी तुम्हाला जस्ट ते प्रोडक्ट दाखवते. आणि आत्ता जो मी म्हणजे ह्या व्हिडिओसाठी मी खास मेकअप करणार आहे की मी काय मेकअप करते आणि माझे प्रोडक्ट मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो फर्स्ट मी तुम्हाला माझं डेलीचं दाखवते की मी डेली काय यूज करते. सो पहिला माझा टोनर आहे. एक मिनटं, मी तुम्हाला दाखवते इथे किती गडबड आहे, तुम्हाला दाखवते. माझी व्हॅनिटी मुळात पूर्ण अस्ताव्यस्त आहे, कारण मी आता तुळजापूर वगैरे सगळं ट्रॅव्हल करत होती, त्यामुळे अर्ध्या गोष्टी इकडे अर्ध्या गोष्टी तिकडे. आणि माझा लिप बाम हरवला आहे, ज्याची प्राईज आहे 2500. सो मला त्याचं एक टेन्शन आलं आहे की मी कुठे हरवलं आणि मी कुठे, तर माझ्या लक्षात राहत नाहीत गोष्टी. तर आता मी त्या हॉटेलमध्येच विसरली आहे की कसं काय मला काहीच आठवत नाही. आणि माझी फार चिडचिड झाली आहे त्या गोष्टीमुळे, कारण माझा सगळ्यात वन ऑफ फेवरेट माझा लिप बाम होता तो. आणि आता परत एवढा महागातली गोष्ट हरवल्यानंतर मग परत घ्यायचं म्हटल्यावर ना फार चिडचिड होते माझी. सो आता इथे तुम्हाला दाखवते इथे किती अस्ताव्यस्त सगळं आहे. सो बघू शकता तुम्ही, सो सगळं आहे. तर मी तुम्हाला एक एक करून दाखवते. तरी मी टोनर विसरली. आता मी टोनर आणते, 1 मिनटं थांबा. सो येस, हा माझा टोनर आहे जो मी डेली यूज करते. संपत आला आहे, परत नवीन घ्यावं लागणार. आणि हे त्याचे पॅड्स आहेत. सो हे पॅड्स लावून मी हे यूज करते. 2दा यूज करते मी, एक सकाळी एकदा, इव्हिनिंगला एकदा. सो माझं हे मी टोनर दुसरे कोणते वापरत नाही, माझ्या स्किनला सूटही होत नाहीत. आणि माझी स्किन खूप कॉम्बिनेशन स्किन आहे, म्हणजे ती थंडीमध्ये खूप जास्त ड्राय होते आणि पूर्ण चेहरा खूप ड्राय होऊन जातो माझा. आणि त्यामुळे मला मॉइश्चरायझर हे वर्षाचे म्हणजे 12 महिने मला मॉइश्चरायझर यूज करावं लागतं. आणि माझं टोनर हेच आहे. मॉइश्चरायझर पण माझं ठरलेलं आहे, मी हेच मॉइश्चरायझर पॉन्ड्सचं यूज करते, कारण हे लावल्यानंतर एक थंड थंड वाटतं चेहऱ्याला. सो हां, माझ्या डेलीचं तुम्हाला सांगते. मी फर्स्ट टोनर यूज करते. टोनर यूज करते. मला एक काही ब्रँडचं नाही आहे, एवढं मी अजून मोठी यूट्यूबर नाही झाली की मी ब्रँड घेईनच, एवढा मोठा ब्रँड तर नाहीच. सो हा माझा ऑर्डिनरीचा आहे टोनर. ऑल स्किन टाईप आहे आय गेस हा. सो येस, हाच एक टोनर मी यूज करते. हा पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर, सुपर लाईट जेल. आणि हे मी सिरम यूज करते, विटॅमिन सी. सो हे आहे, हे पण छान आहे, म्हणजे असं जे हाय म्हणजे असे लाईट वेट पण आहे आणि असं एकदम हायलाईट होतात हे माझे पार्ट. सो मला खूप आवडतं. सो माझं डेली हेच मी यूज करते. हे पण संपत आलं आहे, हे एवढंच राहिलं आहे. सो आता मला नवीन घ्यायचं आहे. आणि त्यानंतर सनस्क्रीन मी ना यूज नाही करत, म्हणजे होती माझ्याकडे सनस्क्रीन, पण मी आता विसरली. तुम्हाला एक प्रोडक्ट दाखवते मी. कोणी यूज केलेलं ते प्रोडक्ट, आय गेस आलिया भट यूज करते ते प्रोडक्ट. सो त्यामुळे मी ते मागवलेलं. 1 मिनटं थांबा. सो येस, सॉरी, हे बघा, हे प्रोडक्ट होतं, हे पण संपलं माझं. हे मी मॉइश्चरायझर यूज केलेलं. हे खूप कॉस्टली आहे बट इफेक्टिव्ह आहे, मला खूप आवडलं आणि संपलं आहे आता. बट हे मला परवडेबल नाही आहे की मी
हे समथिंग 4000 वगैरेचं हे मॉइश्चरायझर, एवढीशी माझ्या हातापेक्षा पण छोटी बॉटल आहे ही एवढीशी बॉटल येते. ही आलिया भट यूज करते हे मॉइश्चरायझर. सो त्यामुळे मी हे मागवलेलं. मला असं महागातले प्रोडक्ट वापरायला खूप आवडतात. माझं असं म्हणणं आहे की आपण आपल्या स्किनची खूप काळजी घेतली पाहिजे आणि तिच्यावर जर आपण खर्च केला तर ती खूप छान दिसेल. सो त्यामुळे मी स्किन केअर खूप करते. मी मेकअपच्या प्रोडक्टवर खर्च नाही करत, पण मी स्किन केअरवर खूप खर्च करते. सो हे पण जे आहे हे पण टोनर जे आहे ते पण कॉस्टली आहे, बट हे मी घेतेच कारण स्किन माझी खूप छान राहते. ह्याच्यावर प्राईज नाही लिहिली आहे, बट हे पण समथिंग असंच काहीतरी आहे, 1000 रुपयाचं वगैरे हे आहे एवढी बॉटल. सेम हे पण हे काहीतरी समथिंग आहे ना 699ला वगैरे आहे हे सिरम. एवढं नाही, ह्याच्यावर प्राईज नाही लिहिली आहे, बट येस हे पण वर्थ आहे. तुम्हाला मी सजेस्ट करू शकते हे 2 प्रोडक्ट. पण इफ तुम्ही पैसेवाले असाल तर आपल्या नॉर्मल लोकांसाठी तर मी सांगेन बेस्ट डबा आहे. 150 रुपयाला येतो आणि खूप छान मॉइश्चरायझर आहे हे. आणि छान आपली स्किन अशी हायड्रेट राहते दिवसभर. मी काही 2 टाईम नाही लावत मॉइश्चरायझर. आणि हां, मी सनस्क्रीन जर इच्छा असेल तर ही यूज करते. ही माझी नाही आहे, माझ्या भावाची आहे, बट मी सनस्क्रीन लावली तर हीच लावते. नाहीतर मग मी मला हे ना ह्याच्यामध्ये आलेलं ते आपल्याला फ्री येतात माहिती आहे ना, नायकावरनं आपण खूप जास्त शॉपिंग केल्यानंतर. तर मी नायकावरनं अगदीच एकदमच 9-10 हजाराची शॉपिंग करते. सो मला असे खूप सारे प्रोडक्ट तुम्ही बघाल की मला असे फ्री येतात. हे न्यूडचं आहे, हे मला आलेलं, मला हे खूप आवडलं आहे. मी आता मागवणार आहे कारण माझ्या शेडला एकदम परफेक्ट जातं. तर असं मला प्रोडक्ट येत असतात. तर हे त्यामधलं एक होतं, काइंड अँड फ्री. हे आय गेस हा लंडनचा ब्रँड आहे, हा इकडचा नाही आहे आणि खूप महागातलं आहे एवढंसं असलं तरी. सो मला हे मी परत मागवणार आहे कारण हे मला भयंकर आवडले आणि हे एकदम टिंट आहे हे ॲक्च्युली. आणि यामध्ये मॉइश्चरायझर, सनस्क्रीन सगळंच आहे आणि आपली स्किन हायड्रेट राहते, त्यामुळे माझी स्किन सतत ग्लोईंग दिसते. सो मी हे डेली बेसिसला वापरते. आता हे मला मी एकदम जरासं घेते, एवढंसं घेते आणि चेहऱ्याला लावते. जवळपास 4 महिने वगैरे झाले मी हे वापरते आणि अजूनही खूप उरलं आहे. सो मी जरासं करून ते लावते पूर्ण चेहऱ्याला आणि खूप छान दिसतो चेहरा, तर जेलदार एकदम दिसतो. सो हे माझं डेली बेसिसचं हे ॲक्च्युली सिक्रेट आहे माझं की माझी स्किन एवढी छान ग्लोईंग कशी दिसते. सो हे सिक्रेट आहे. सो हे मी परत मागवणार आहे संपल्यानंतर कारण मला हे खूप आवडलं आहे आणि हे मी डेली बेसिसला यूज करते माझ्या. त्यानंतर माझं लिप बाम हरवलं, मी तुम्हाला सांगितलं जसं की ते ॲक्च्युली लिप प्लम्प इंजेक्शन होतं. सो त्याने माझे लिप्स एकदम प्लम्पी दिसायचे आणि मला ते माझं एवढं फेवरेट होतं की मी त्याशिवाय राहू शकत नाही आणि ते आता मी हरवलं. सो मला एवढं रिग्रेट होतं, तर मला जाणून बुजून मला हे वापरावं लागतं आहे. हे पण संपायला आलं आहे, पण ठीक आहे. एवढं इफेक्टिव्ह नाही आहे पण ठीक आहे, एक मऊ मऊ राहतात ओठ. हां, तर मेकअपचं मी तुम्हाला सांगते. मेकअपच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का की मी ती पण गोष्ट डेली बेसिसला यूज करते. ते म्हणजे हे आहे, हे अत्तर आहे. हे माझ्या वडिलांच्या 50व्या बड्डेला पप्पांच्या एका मित्राने दुबईवरनं खास पाठवलेलं. मस्क असं आहे अत्तरचं नाव आणि हे इतकं म्हणजे मी काय सांगू तुम्हाला, प्रेमात आहे मी अत्तराच्या. मी हे इतकं हे जरासं वापरते ना अंगावर की मला असं वाटतं की मी हे 10 वर्ष तरी पुढचे हे अत्तराची बाटली वापरेन कारण हे कुठेच मिळत नाही. मी खूप ठिकाणी शोधलं पण हे कुठेच मिळत नाही आणि आता जवळपास 1 वर्ष पूर्ण झालं आणि मी एवढंसंच वापरलं आहे. सो यस, हे मी खूप जपून वापरते आणि हे माझं वन ऑफ फेवरेट आहे आणि मी कोणालाच देत नाही लावायला कारण हे माझं आहे. अगदी पप्पांनाही नाही देत मी ह्याच्यावर कब्जा केला आहे त्यांच्या एका सगळ्या गिफ्टपैकी. हे गिफ्ट म्हटलं हे मलाच ठेवणार आहे मी कारण मला अत्तर आणि परफ्यूमची मी शौकीन आहे. मला खूप आवडतात अत्तर, परफ्यूम, वॉच. माझ्याकडे मी तुम्हाला तर एक दाखवू का, म्हणजे ॲक्च्युली मी बड्डेच्याच दिवशी घालणार होती पण मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम खूप महागातलं स्वतः विकत घेतलेलं वॉच दाखवते. एक येस,
फॉसिल ब्रँडचं. माझा आता 25th बड्डे आहे. सो माझं झालं की मी फर्स्ट टाईम असं एक महागातलं, मम्मीला अजून सांगितलं नाही, कोणालाच सांगितलं नाही आहे, आणि मी वॉच घेतलं आहे. हे मी बड्डेला यूज करणार माझ्या. हे असं आहे आणि मला वॉच भयंकर आवडतात, भयंकर. माझ्याकडे वॉचचं कलेक्शन इतकं आहे. एक व्लॉग होईल माझ्या वॉच आणि परफ्यूमच्या कलेक्शनवर, कारण मला 2 गोष्टी मी कितीही पैसे त्यावर घालवू शकते. आणि माझं ॲक्च्युली मी लग्नाच्या म्हणजे टचवूड मी घेऊ शकेन, पण मला एक वॉच आवडलं आहे जे समथिंग 1,25,000ला वगैरे आहे. सो माझं पण लग्नाच्या दिवशी वॉच घालूच देत नाहीत, ते बोलतात की बँगल्सच घालायचे असं तसं, पण मला ते वॉच घालायचं होतं माझ्या लग्नाच्या टाईमला, पण बघू जमलं तर ठीक आहे. आणि हे माझं एक फेवरेट आहे. हे मी खूप जास्त वेळा हेच वॉच वापरते मी. हे टायटनचं आहे आणि माझं हात मनगट माझं खूप छोटं असल्यामुळे, जाऊ दे आपण घड्याळावर एक वेगळा व्लॉग बनवूया. ही घड्याळ नको इकडे. हां, तर मी मेकअपबद्दल सांगत होती तुम्हाला. हे वॉच बाबा मी ठेवून देते, मला खूप भीती वाटते. एक माझे किस्से ऐकाल ना तुम्ही विसरण्याचे, तुम्ही बोलाल तू धन्यच आहेस बाई, म्हणजे तुला मानलं असंच म्हणाल तुम्ही. सो जाऊ दे, आपण ह्याच्यावर जाऊया. हां, आणि हा परफ्यूम पण मी डेली बेसिसला यूज करते, प्युअर सिडक्शन व्हिक्टोरिया सिक्रेटचा. ह्याची भेट मला घालून दिली माझी लाडकी मैत्रीण अंकिता मेस्त्रीने. ती यूज करायची आणि मला इतका आवडला जेव्हा तिने फ्रुटी असा एक फ्रेग्रन्स आहे. खूप लोक यूज करत असतील व्हिक्टोरिया सिक्रेट कदाचित, तर त्यांना माहीत असेल की हा तुम्ही केव्हाही चेक केलात तर हा सोल्ड आऊट असतो, किंवा तुम्हाला नायकावर तुमचं नशीब चांगलं असेल तर मिळेलसुद्धा, पण हा सोल्ड आऊटमध्येच असतो नेहमी. सो हा एक असा आपण संपायला आला आहे. तर हा एक माझा वन ऑफ फेवरेट, आणि हा मी अंगावर कपड्यांवर यूज करते डेली. सो डेलीच्या ह्याच्यामध्ये रुटीनमध्ये हे सगळं आलं. हां, आता मी मेकअपचं चालू करते. सो येस, मेकअपचं माझं प्रायमर हे आहे, मला दिसतं आहे का, मॅकचं. हां, सो हे मी इकडे असं हायलाईट करायला छान इकडे नाकावर वगैरे हे मी यूज करते. आणि हे शक्यतो मी रात्रीच्या वेळेस यूज करते. आणि थंडीमध्ये माझा मेकअपसाठी मी एक ऑइल यूज करते, वेट मी दाखवते. हे ग्लास ग्लो बघू शकता, हे मी यूज करते थंडीमध्ये, आता ते ऑइल आहे आणि माझी स्किन भयंकर ड्राय, मी जसं सांगितलं. सो एक छान आहे हे. त्यानंतर मी कन्सिलर आणि फाउंडेशन हे बॉन्ड वेचे यूज करते, बॉन्ड दिस वे. सो हे कन्सिलर आहे आणि हे फाउंडेशन आहे. सो माझा हा एक लाडका ब्रँड आहे. आणि सेम मी तुम्हाला सांगते की ह्याचं पण आहे ना, मला असे छोटं हे आलेलं सॅम्पल आलेलं, आणि मग त्या सॅम्पलमुळे मी ह्या दोन्ही घेतल्या गोष्टी, कारण माझ्या स्किनला ते परफेक्ट मॅच होतं आणि मला खूप आवडतं. सो त्यामुळे आता हे काय मी माझा शेडपेक्षा भयंकर डार्क आहे, सो मी यूज नाही करणार. पण हे एक राहिलं आहे सॅम्पल माझ्याकडे. सो माझ्या प्रत्येक शेडप्रमाणे त्यांनी पाठवलेलं, सो माझ्या शेडचं आलेलं आणि मला खूप आवडतात. सो हे माझा लाडका ब्रँड आहे एक फाउंडेशनसाठी. मला आता ना हा विकत घ्यायचा आहे, कदाचित माझ्या लग्नाच्या आधी मी घेईनच. नाव विसरली आहे मी, नाव आठवलं की मी सांगेन तुम्हाला. बरं जाऊ दे. हे एक आपल्या ट्रॅव्हलिंगसाठी हे एक खूप सुंदर ऑप्शन ॲमेझॉनवर आहे की इकडनं मागून होल असतो. सो मी काय करते, हा एवढी मोठी बॉटल घेऊन फिरत नाही, हे असं काढते आणि हे असं ह्याच्यात भरायचं असतं. इफ मला ह्याची लिंक मिळाली तर मी तुम्हाला शेअर करेन. सो हे खूप युजफुल आहे. तर मी हेच मोस्ट ऑफ द टाईम लाग हां लागलं. तर मोस्ट ऑफ द टाईम मी हेच घेऊन फिरते. जाऊ दे, मेकअपमध्ये हे का येतं आहे. हां, तर मी काय सांगत होती, हां फाउंडेशन कन्सिलर झालं. त्यानंतर आयशॅडो पॅलेट माझ्याकडे ना माझ्या एका फॅनने मला गिफ्ट केलेलं. सो मी आयशॅडो जास्त यूज नाही करत, कारण मी जसं म्हटलं मी मेकअप खूप कमी करते. तर मग हे त्याने मला गिफ्ट केलेलं होतं, तर माझ्याकडे हेच आहे आयशॅडो पॅलेट एकच, मी ते हेच यूज करते. ह्यामध्ये असे वेगवेगळे कलर्स आहेत. सो मी आयशॅडो पॅलेटवर खर्च नाही करत. त्यानंतर आलं आपलं प्रायमर म्हणजे मेकअप फिक्सर. तर माझ्याकडे हे आहे. आता मी हे घेतलं आहे, माझ्याकडे आधी होतं ते वेगळं होतं.
जे संपलं आहे तुम्हाला दाखवते ते पण तुम्हाला विश्वास नाही बसणार की हे मेकअप फिक्सर होतं जे हे संपलं आहे. तर त्यामुळे मी हे आता घेतलं. हे छान आहे म्हणजे दोन्ही पण छान आहेत. मॅकचे सगळेच प्रोडक्ट मला खूप आवडतात. सो सवालच येत नाही मॅकच्या प्रोडक्टचा. हां आणि त्यानंतर मी कॉम्पॅक्ट मेबलिनचं यूज करते. तो पण शेड मला लक्षात नाही आहे इथे शेड असतो का. इथे शेड नसतो असा काहीसा शेड आहे माझा. असो तर हे एक आहे माझं कॉम्पॅक्ट. आणि मी कधी कधी हे प्रायमरसुद्धा यूज करते बॉलिवूड फिल्टर. हे पण खूप छान आहे. आपले पोर जे असतात ना ते असे बंद करून टाकतात आणि मेकअप एकदम छान सुळसुळीत दिसतो. तर माझं हे एक फेवरेट आहे. आणि मी ना जेव्हा हे लावते ना डेली तेव्हा मी त्याच्यावर हेड टिंट पण यूज करते. मला ते एक होतं ते खूप महागातलं होतं. सो मला हे वॉटर बेस्ड डिअर डार्लिंग हे पण खूप क्यूट आहे. हे असं लावल्यानंतर इतकं थांबा मी एक थोडं लावूनच दाखवते. मी स्किन केअरच करते. एक मिनटं थांबा फक्त. हां सो मी हे झालं. त्यानंतर हे माझ्या मम्मीचं आहे. माझी मम्मी सगळं लॅक्मेचंच यूज करते. ती खूप जुनी बाई आहे. तर मग तिच्याकडे सगळे प्रोडक्ट हे लॅक्मेचेच आहेत. माझं लायनर दाखवते. मी लायनर जास्त यूज नाही करत कारण माझे पफी आईज असल्यामुळे माझे लॅशेस म्हणजे हा जो भाग आहे ना तो जास्त दिसत नाही. चिनी असते मी त्यामुळे हे मी लायनर यूजच नाही करत. मी काजळ यूज करते. आणि माझं काजळ आहे ह्याचं अरे बापरे याच्यावरचं नावच गेलं नाही पण माझ्या लक्षात आहे. नायकाचं काजळ आहे माझं. आणि माझे आयलॅशेसचं माझ्याकडे 2 आहेत. माझं हे बघा हे होतं पहिले यूज करत होती ते. हे लॉरियल पॅरिसचं आहे आणि हे खूप सुंदर आहे आणि खूप असे व्हॉल्यूम येतो आपल्या ह्याला आयलॅशेसला. आणि आता मी सध्या हे हायपर कर्लचं यूज करते आहे. सेम मेबलिन नाही सॉरी हे लॉरियलचं होतं हे मेबलिनचं आहे. आणि हे पण छान आहे. हे पण छान आहे बट हे जास्त चांगलं होतं. येस तर हां हे झालं. आणि काजळ हे मी तुम्हाला दाखवलं. हां आता ब्लशचं पण मी तुम्हाला सांगितलं मी कधी कधी टिंट यूज करते बट मी शक्यतो लिपस्टिक्स यूज करते ॲज अ ब्लश म्हणून. पण माझ्याकडे तुम्ही बघू शकता फेसेस कॅनडाचं आहे. सो हा आहे शेड माझ्याकडे तर मी तो यूज करते. हायलायटर माझ्याकडे हायलायटर एक सिक्रेट आहे आणि मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कारण माझं हायलायटर मी कोणाला देत नाही मुळात. ते कोणाला दाखवतही नाही मी कारण ते खूप माझ्या जीवाच्या जवळ आहे आणि ते खूप महागातलं आहे. जसं मी ते लिप प्लमचं फक्त मला आठवतं आहे मी फक्त प्रिशीला यूज करायला दिलेलं आणि श्रुतिकच्या लिप्सला लावलेलं मी ते लिप प्लमचं इंजेक्शन. सो बाकी मी कोणालाच ते यूज नाही करायला दिलं आणि अभिला लावते कधी कधी. सो ते हरवलं आहे आता माझं त्यामुळे मला ना ते जाऊ दे ते वेगळंच टेन्शन आहे. सो हे आहे माझं हायलायटर टू फेस्टचं आणि ह्याचाच माझा लिप बाम होता. सो हे जे प्रोडक्ट ह्याचे जे प्रोडक्ट आहेत ना टू फेस्टचे कमाल प्रोडक्ट आहेत. म्हणजे तुम्ही पैसे देता पण ते वर्थ असतात. म्हणजे माझं लिप इंजेक्शनही म्हणा किंवा हे हायलायटरही म्हणा मी ह्याचा बॉक्सही नाही टाकला आहे. मला खूप भीती वाटते. हे 2100 रुपयाचं आहे हायलायटर. हायलायटर ॲज अ ब्लश म्हणून पण तुम्ही यूज करा. ते पिंकी क्यूट आहे एकदम. सो येस हायलायटर हे असं आहे. आणि हे मी अगदी असं घेते आणि फक्त असं हा तुम्ही बघू शकता हे इतकं सुंदर आहे आणि मी बोटांनीच लावते बघा. पोस्टेट मी चेहऱ्यावर काहीच नाही लावलं तर डायरेक्ट हायलायटर लावलं. ठीक आहे एक दिवस जमून जातं. आणि मी इथे पण लावते. सो याने काय होतं माहिती आहे का सो खूप छान दिसते स्किन आणि हायलाईट होते. सो मी हे फक्त असं नाकाच्या शेंड्यावर यूज करते आणि इथे थोडंसं सो मला एक हे माझं फेवरेट आहे.
येस, आणि मी कोणाला देत नाही. भयंकर पॉझिटिव्ह आहे माझ्या हायलायटरला घेऊन. आणि मला कन्सिलर नाही काय ते कॉन्टॉरची मला गरज नाही लागत, कारण माझे फेस फीचर्स फारच शार्प आहेत. म्हणजे तुम्ही माझी जॉ लाईन बघाल किंवा नाक बघाल, माझं अगदी सगळं सरळ आहे. देवाच्या आशीर्वादाने काहीच फॉल्ट नाही दिला आहे माझ्या चेहऱ्यामध्ये देवाने की सर्जरी वगैरे करावी लागेल. सगळे फेस फीचर्स माझे खूप शार्प असल्यामुळे मी कन्सिलर यूजच नाही करत आणि गरजही नाही वाटत मला कन्सिलरची. सो एवढंच आहे. अजून काय राहिलं का? ब्रशेस मी कोणते यूज करते तर माझ्याकडे हा एक PSAचा हा एक आहे ज्याने मी कन्सिलर अप्लाय करते. फाउंडेशन मी ह्याने अप्लाय करते, ब्लश मी ह्याने लावते आणि मी ह्यानेच पावडरसुद्धा लावते. सो हे 3च ब्रश मी यूज करते. ब्रश पण माझ्याकडे काय ढिगभर ब्रश नाही आहेत. आणि मी म्हटलं मी आयशॅडोज जास्त लावतच नाही, त्यामुळे मी आयशॅडोज बोटानेच लावते. मी शक्यतो मेकअप आर्टिस्ट एखादे मला चोपतील की काही नको ते हे करते लोकांना सांगते, पण असं आहे तर मग मी हातानेच लावते मला जसं कम्फर्ट. कारण हा माझा व्हिडिओ आहे की मी मेकअप कसा करते. माझं असं नाही की तुम्ही पण तसाच करा, मी फक्त जस्ट माझी गोष्ट शेअर करते तुमच्यासोबत. सो तुम्ही पण तसंच नका करू, कारण ते नाही आवडत काही लोकांना. हां, आणि हे जे आहे ते सो हे एक आहे माझ्याकडे. आणि माझ्याकडे हे पण आहे, हे मी काही यूजच नाही केलं. हे मी का असं युजलेससारखं मागून ठेवतो मला कळत नाही. हे काहीतरी डोळ्यांना लावायचं आयशॅडोजच आहेत हे, आणि मला नंतर कळलं खूप असं युजलेस गोष्टी पण माझ्याकडे आहेत. हे पण एक मी घेतलेलं कोणाचं तरी बघूनच मी घेत असते, कुठल्या तरी मेकअप आर्टिस्टचं किंवा कुठल्या तरी सेलिब्रिटीजचं. सो सी, हे एक प्रोडक्ट होतं, छान होतं पण हे मॉइश्चरायझर. म्हणून हे काळपट चेहरा होतो म्हणून मी हे आय गेस महागातलं घेतलं आहे म्हणून 2-3दाच फक्त यूज केलं. पण हे पण छान आहे, बटरी असं एक छान होते स्किन आपली. असं सगळं आहे. आणि माझं लिप ग्लोज मी हरवलं आहे, त्याचं दुःख मला नेहमीच राहणार आहे. तर आता आपण काय करू नाही शकत. मी सारखं व्हिडिओमध्ये हेच बोलणार आहे. आयब्रोजचं राहिलं, माझं आयब्रोज देवाने तेही सुंदर दिले आहेत, छान घन दाट आयब्रोज आहेत मला. आयब्रोज पेन्सिलची मला गरज नाही लागत. सो मी हे मॅकचं हे बघू शकता तुम्ही. हे मी कोणाच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं माहिती आहे का? ती सुंदर दिसते ना, तिच्या इथे तिळे आहे, मला तिचं नाव नाही आठवत, मराठीच व्हिडिओ बनवते ती. तुम्हाला नाव आठवलं तर प्लीज सांगाल का कॉमेंट्समध्ये, मला लक्षात नाही राहत गोष्टी, त्यामुळे मी विसरली तिचं नाव. काय नाव आहे तिचं? हे असं छान लावायचं आणि आपली स्किन अगदी तुळतुळीत दिसते असं ती बोलते ना. काय तिचं नाव मला आठवतच नाहीये. शिट, मला तिचा चेहरा आठवतोय, खूप सुंदर दिसते ती. आणि ती ना मेकअप फेनम अशी ती बोलते ना, 5 नंबर 5 अशी ती करते ना. मला तिचं नाव का नाही आठवत आहे, पण तुम्हाला कळलं असेल मी कोणाबद्दल बोलते. प्लीज कमेंटमध्ये सांगा, मी विसरली आहे नाव तिचं खरंच. ओ शिट, तिला जर कळलं तिने चुकून बघितलं तर तिला किती वाईट वाटेल, पण मला खरंच नाही आठवत आहे तिचं नाव. सो असो दी. सो ती ताई खूप छान व्हिडिओज बनवते आणि मला तिचं काही प्रोडक्ट खरंच आवडतात. सो त्यामधलंच हे एक आहे मॅकचं, आणि हे मला भयंकर आवडतं. ह्याचं तुम्ही बघाल तर ह्याच्या आतमध्ये ना असे छोटे छोटे हे आहेत. सो ते खूप नॅचरल लुक येतो आपल्या आयब्रोजना. सो मी तिचं बघून हे मॅकचं घेतलेलं, आणि हे वर्थ आहे, टोटली वर्थ आहे हे. अजून काय राहिलं नाही ना? झालं, मी सगळंच सांगितलं तुम्हाला मी काय यूज करते. फक्त काय की चेहऱ्यावर नाही लावून दाखवलं. ठीक आहे, मला आता मेकअप करायची इच्छा नाही आहे त्यामुळे नाही दाखवलं. आय एम सो सॉरी. आहे असं आहे. म्हणजे लिपस्टिक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विसरली आहेस, बावळट. मी बावळट. हां, लिपस्टिक कोणती यूज करते मी? सो माझ्याकडे धड एक लिपस्टिक नाही आहे, माझ्याकडे 1000 लिपस्टिक आहेत. पण त्यातल्या त्यात फेवरेट मी एक तुम्हाला दाखवते. माझ्या पर्समध्ये तुम्ही जर बघाल तर एक 100-150 लिपस्टिक आहेत माझ्याकडे, पण आता वेळेला एकही मिळणार नाही. सो त्यातल्या त्यात ही बघा, ही एक आहे मनीष मल्होत्रा, शेड कोका बटर. येस, मनीष मल्होत्रा माय ग्लॅम. आणि ही शेड आहे, ती सुंदर शेड आहे. मला जास्त
बाई काय मुलगी आहे मी. जाऊ दे, हे आता व्हाईट पॅन्टला लागण्याच्या आधी. सो मला जास्त अशा लाल भडक लिपस्टिक्स आवडत नाहीत. मला खूप न्यूड आणि खूप डिसेंट आवडतात गोष्टी. सो त्यामुळे मी लिपस्टिक पण जास्त रेड वगैरे लावत नाही. तुम्हाला माझ्या लिपस्टिक ह्या खूप छान सटल आणि खूप शांत अशा लिपस्टिक लावते मी. कारण अभिला पण मुळात भडक लिपस्टिक आवडत नाही. त्याने मी लावलं की तो बोलते यादी हे पुसून ये, चल चल. मग त्यामुळे मी अशाच शेड लावते. आणि माझी आलिया भट होणार आहे असं का वाटतंय, कारण खरंच अभि असाच आहे. पुसून टाक लिपस्टिक, पुसून टाक. मग ते एक फक्त तो लिप बाम आहे ना, मी म्हटलं तो हरवला आहे आता माझा. फक्त तो लिप बामच मला तो यूज करायला देतो. बाकी माझ्या लिप्सवर तुम्हाला कधीच भडक रंगाची लिपस्टिक लावल्यावर तो आधी म्हणतो हे आधी काढून ये आणि मग माझ्यासमोर ये. हे मला आवडत नाही असं भडक रंगाचं. ते त्यामुळे मी ते यूज नाही करत. असू दे, कारण आता मला बाकीच्या मुलांना दाखवायला तर उगाच नटायचं नसतं. मला जे काही नटायचं असतं ते अभिसाठीच नटायचं असतं. सो त्याला जे आवडतं तेच शक्यतो मी वेअरसुद्धा करते. आणि सगळीकडेच म्हणजे लिप्स म्हणा, कपडे म्हणा, मी त्याला आवडतात तसेच घालते. त्यामुळे असं आहे. ही पण बघा एक, हे माझ्या मम्मीच्या शेड आहेत. माझ्या मम्मीला लाल रंगाच्या लिपस्टिक्सचं एक वेगळं क्रेज आहे. तर तिच्याकडे हे तिची लिपस्टिक आहे, ही माझी नाही आहे. कॉलर बार अँड ऑल. मी जाते ती काय काय महागातलंच घेऊन येते. तिला काही कळत नाही त्यातलं, पण लाल लिपस्टिक दिसल्यावर ती कुठली पण उचलून आणेल असं आहे तिचं. असो, तर हां, ही लिपस्टिक मी घेतलेली हो. ही किती 120ला वगैरे घेतलेली मी नायकावरून. पण मी कधी वापरलीच नाही, अभिला आवडत नाही म्हणून. तो नसल्यावर मी लावते आणि तो आला की पुसून टाकते मी. हां, तर ही बघा, ही एक माझी फेवरेट शेड आहे. ही आहे लॅक्मीची फॉरेवर मॅटची शेड न्यूड ड्रीम 08. आणि ही सुंदर लिपस्टिक आहे. म्हणजे माझा हा फेवरेट शेड आहे. हा प्रियंका चोप्रा चॉकलेट स्मेल. तर ही माझी फेवरेट शेड आहे आणि ही मी डेली यूज करते. ही माझी फेवरेट शेड. आणि 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 हा एक रंग मी घेतलेला. मी का घेतलेला हा रंग मलाच आठवत. हा इतका भयानक दिसतो चेहऱ्यावर, मी काय सांगू. मला एवढा भडक पिंक अजिबात कलर आवडत नाही. सो हा एक वेस्ट गेला आहे माझा रंग. आणि माझ्या पर्समध्ये ना भरपूर लिपस्टिक असतात. ही एक आहेच. ही 2 लिपस्टिक आहेत फक्त माझ्या नजरेसमोर. नाही नाही आहे तर ठीक आहे. आहे बघा. सॉरी, जाऊ दे. तर मी कधीतरी अमावस्या पौर्णिमेला हा शेड यूज करते. कारण हा मला खूप शेड आवडला आहे. मेबलिन शेड आहे 02 सॉफ्ट वाईन. आणि हा इतका सुंदर शेड आहे आणि इतका डार्क शेड आहे. मी अभिसमोर ही लावायची हिम्मत नाही करत ही लिपस्टिक. बट येस, ही माझी फेवरेट शेड आहे. रेड कलरमध्ये मी हे सॉफ्ट वाईन हा शेड आहे आणि मी हा यूज करते मेबलिनचा. आणि हा बघा, हा पण एक मी घेतलेला. हा पण क्रिम्सन रोज असा आहे 04. सेम लॅक्मी फॉरेवर मॅट. हा पण थोडासा असा मरून शेडमध्ये येतो. हा मी यूज करते कधीतरी, कारण हा अगदीच लाल भडक नाही आहे. आणि हा माझ्या लिप पेन्सिल आहेत ज्या मी कधीच यूज नाही केल्यात. तुम्हाला बघू त्यांच्या उंचीवरनंच कळत असेल की मी त्या किती यूज करते. असं सगळं आहे. आणि अजून काही नाही, एवढंच होतं. सगळं दाखवलं मी तुम्हाला. माझे लिपस्टिक अजून मला सापडत नाही आहेत. एक एक सापडल्या की मी तुम्हाला दाखवेन. नाहीच सापडत आहेत. हां यार, सगळं लाल भडक लिपस्टिक माझ्या मम्मीच्याच लिपस्टिक सगळ्या सापडत आहेत आज मला. हे बघा, ही पण माझ्या मम्मीचीच आहे शुगरची. केवढीला आले ही, बाबा रे बाबा. लाल भडक ही माझ्या मम्मीची आहे. रेड पोएट्स सोसायटी 11 हा शेड आहे. बाबा नका घेऊ. म्हणजे ज्या गोऱ्या माझी मम्मी आता खूप गोरी आहे त्यामुळे तिला ते छान वाटतं. मला ते भयानक वाटेल कारण माझा डस्की स्किन टोन आहे. सो मला ते इतकं सुंदर नाही दिसणार मी, त्यामुळे मी तशी शेड घेतच नाही. आणि काय झालं आहे, वाटोळं झालं आहे माझ्या वॅनिटीचं. श्रुतिकचा आणि माझा फोटो.
हा ॲक्च्युली इथे होता, पण त्यानंतर आय गेस अभिने तो परत ह्याच्यात ठेवला. पण मला खूप आवडतो हा फोटो आमच्या दोघांचा, आणि मी माझ्या फोनच्या कवरच्या मागे ठेवलेला हा फोटो. बट पॉझिटिव्ह बॉयफ्रेंड असल्यामुळे तो म्हणतो की नाही, तुझ्या फोनच्या कवरच्या मागे फक्त माझाच फोटो असणार. आणि श्रुतिकचं म्हणणं असं आहे की हा सोनालीने एवढा जपून ठेवला आहे कारण ह्यामध्ये मी खूप घाणेरडा दिसतोय आणि सोनाली खूप छान दिसते. आणि ॲक्च्युली फॅक्ट आहे, मला म्हणूनच हा फोटो आवडतो, करण्यामध्ये मी खूप सुंदर दिसते, श्रुतिकपेक्षाही छान दिसते मी. कळलं का? सुपरस्टार श्रुतिक कोळंबेकर, सुपरस्टार श्रुतिक कोळंबेकर. तुमच्यापेक्षा मी सुंदर दिसते या फोटोमध्ये. सो हा फोटो मी जपून ठेवला आहे, माझ्या वॅनिटीमध्ये असतो हा फोटो. सो असं आहे सगळं. सापडल्या मी इकडे लपून बसलेल्या सगळ्या माझ्या लिपस्टिक्स. हे बघा किती लिपस्टिक आहेत बघा माझ्याकडे, तरी अर्ध्या मी शोधल्या नाही आहेत. शोधल्या की दाखवेन. बघा सध्या तरी एवढ्याच आहे. सगळ्या लपून बसलेल्या आता मला सापडल्या आहेत त्या सगळ्या. सगळ्यांना दाखवत बसणार, बापरे 1 तासाचा व्लॉग होईल मग. हे बघा, हे ना, हे असं मला कोणीतरी हे गिफ्ट केलेलं. हां, ज्याने मला आयशॅडो दिलेलं ना, त्याने असे कॅप्सूलवाल्या लिपस्टिक मला दिलेल्या. सो यामध्ये अशा वेगवेगळ्या शेड्स होत्या, ज्यामध्ये सगळ्या हरवल्या आहेत. आता ही एकच उरली आहे त्यातली, हे मरून शेड आहे, छान आहे. हे खरंच सुंदर आहे. वाव, मी आयब्रोजच नाही केली आहेत, मला आता रिअलाइज झालंय. ठीक आहे, मी करेन लवकरच. आणि हे मी लिप पॅलेट पण यूज करते, मगाशी सांगितलं ना मी तुम्हाला. हे खरा झालं, आता काही नाही उरलंय, सगळंच दाखवलं मी तुम्हाला. झालं सगळं. चला बाय बाय, खूप बोलली मी, तुम्ही पण खूप ऐकलत माझं. आता झालंय सगळं दाखवून. हां, तुम्हाला स्किन केअरमध्ये ना मी अजून एक गोष्ट शेअर करते. काय असतं, तुम्हाला तो प्रॉब्लेम असेल नसेल मला काय माहिती नाही. मी जरा बरी दिसते कारण मी मेकअप नाही केला, मी केस बनले तर ना अगदीच मी. हां, तर काय शेअर करत होती मी. हां, मी स्किन केअरबद्दल तुम्हाला सांगत होती. तर माझ्या स्किन केअरमध्ये काय आहे माहिती आहे का, काय होतं बऱ्याचदा आहे ना, आपले हे अंगठे आहेत ना, अंगठ्यांच्या बाजूची स्किन खूप ड्राय होते. तर मी जसं सांगितलं मगाशी की माझी ड्राय स्किन असल्यामुळे माझे बोट नेहमी असे ड्राय होतात आणि आता पण ड्राय आहेत. आणि मला ना ते खायची सवय आहे, ते साईडचं जे असतं ना ते मला खायची सवय आहे. तर मी ते स्वतःला सारखी मारत असते की नाही खायचं, त्याने त्रास होतो आपल्याला. आणि मग आहे ना, माझी जी ही आहे ना, जिच्याकडे मी फेशियल वगैरे करायला जाते किंवा जिच्याकडे वॅक्स वगैरे करायला जाते, सो तिने माझा एकदा हात बघितला आणि मी पेडिक्युअर मेनिक्युअर जिच्याकडे करते ना, सो ती मला ना एकदा अशी बोलली की कितना ड्राय स्किन है, आप मॉइश्चरायझर नहीं लगाते क्या हाथ को, इतना ड्राय स्किन. माझ्या जिवारी लागलं ते. म्हणजे झालं, मी एवढी जपते मी स्वतःला. मी महिन्याला पेडिक्युअर मेनिक्युअर करते आणि ही कोण आहे बाई मला म्हणते की मी जपत नाही माझ्या स्किनला. मग नंतर मी खरंच स्वतःच्या हाताकडे बघितलं, म्हणलं ॲक्च्युली यार ती बोलते ती चुकीचं नाही बोलत आहे. मी हे काय केलं आहे चांबडं खाऊन खाऊन, स्वतःच्या हाताची अवस्था. मग त्यानंतर मी तिकडे थोडं फिरली. त्या पार्लरमध्येच आहेत ना खूप सारे प्रोडक्ट विकायला असतात. तर मग मी हे नेल केअर ऑइल घेतलं आहे अरोमाचं. सो मी हे रोज रात्री लावते आणि हे पहिल्या रात्रीच काय असते ड्राय स्किन हाताची नाही आहे आता मला ती. ओके, मी रोज लावते ते. असं सगळं आहे. सो आता नेक्स्ट व्लॉग मी कशावर करू हे तुम्हीच मला सांगा, की मी क्वेश्चन आणि आन्सर असं काहीतरी ते यूट्यूबवाले करतात बाबा, तर मग मी ते तसं काहीसं करू का इंस्टाग्रामवर करू की ह्याच्यामुळे तुम्ही मला जे क्वेश्चन विचाराल त्याची मी आन्सर देऊ. तुम्हीच सांगा कॉमेंट्स करून मी काय करू. मी खूप कन्फ्यूज आहे आयुष्यात, नेहमीच असते मी. सो येस, असं सगळं आहे. तर आता आपण व्लॉगची सांगता करू. आणि 98% जी लोकं मला आता बघतायत सबस्क्राईब न करता,
मला इतका राग आला आहे ना तुमचा, माझे ब्लेसिंग्स घ्या. मी तुम्हाला थँक्यू बोलेन की थँक्यू तुम्ही मला हे केलं. मग तुमची 4 कामं अजून चांगली होतील का, तर मी तुम्हाला थँक्यू बोलली. सो हे जे तुम्ही करता हे फार चुकीचं आहे की तुम्ही सबस्क्राईब नाही करत चॅनलला, येता फुकटचे व्लॉग बघता. म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललं हे बघण्याची उत्सुकता आहे, पण ते पुढे कसे जावे ह्याची नाही आहे, है ना. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब नाही करत. सबस्क्राईब करा, इथे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा. सबस्क्राईब लिहिलेलं असेल ते इथे असं हे करा, मी इथे पण आता देते आहे, तर तिकडे तुम्हाला कळेल की काय करायचं आहे आपल्याला नक्की. तर सबस्क्राईब करा. आणि जेवढी लोक मला प्रेम देत आहेत त्यांच्यासाठी लव यू लव यू लव यू. आणि जे सबस्क्राईब नाही करत आहेत त्यांनी हा व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल. आणि 98% लोक सबस्क्राईब नाही करत आहेत आणि हे खूप वाईट आहे. आणि काहीतरी 8-9% माझे सबस्क्रायबर्स आहेत जे जेन्युइनली माझे व्हिडिओज बघतात आणि खूप छान वाटतं मला. व्ह्यूज इतके छान जातात आपल्या लॉंग फॉर्मॅटला सुद्धा, पण लोक सबस्क्राईब नाही करत. सो थोडं वाईट वाटतं. एवढी मेहनत असते, म्हणजे आता मी एवढा सगळा पसारा काढला आहे आणि तो मलाच आता आवरायचा आहे. घरात कोणी नाही आहे, माझ्या घरातले सगळे बाहेर गेलेत, त्यामुळे मी हे धाडस केलं आहे. आता ते घरात येतील आणि ते बघतील की मी हे सगळं केलं आहे. आणि सायबा यायच्या आधी मला हे सगळं आवरायचं, नाही तर सायबा एक एक वस्तू ज्या फेकेल. सो त्या भीतीने तरी मी हे सगळं आवरते. आणि गोष्टी आय होप मी सगळ्या जागच्या जागेवर ठेवेन, जेणेकरून नेक्स्ट टाईम मला लक्षात येतील की मी कुठे काय ठेवलं आहे. असं सगळं आहे. आणि मी नेक्स्ट व्लॉगमध्ये तुमच्यासोबत माझी लग्नाची ज्वेलरी कदाचित शेअर करेन. येस, माझी शॉपिंग सुरू झाली आहे. ज्वेलरी वगैरे मी घेतली आहे जी मी अंतरपाटाच्या वेळी वेअर करणार आहे. सो येस, त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल चॅनलला, बेल आयकॉन दाबावं लागेल, कारण का तर माझा नेक्स्ट व्हिडिओ येईल तेव्हा किती फंबल. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल आयकॉनला क्लिक करावं लागेल, कारण की तुम्हाला मग कळेल की माझा नेक्स्ट व्हिडिओ कधी येतो आहे. आणि काही नाही, एवढंच. सो येस, आजच्यासाठी एवढंच. तुमच्यावर सगळं शेअर केलं आहे मी. आता मला कोणी काही विचारू नका लिपस्टिकची शेड आणि हे काय. टॉपची लिंक मी सांगते. हा टॉप मी घेतला आहे माटुंगा मार्केटवरून 150 रुपयाला. आणि ही पॅन्ट घेतली आहे H&M मधून, जी मला खूप आवडली आहे. कशी दाखवू तुम्हाला, आम्ही बेडवर चढते. ही अशी पॅन्ट आहे आणि खूप सुंदर पॅन्ट आहे. सो येस, मी टेबलवर उभी राहून दाखवू का तुम्हाला अशी मी काय करते. वाह्यातपणा आहे हा सगळा. आणि खूप सुंदर पॅन्ट आहे, अशी आहे सुंदर पॅन्ट माझी. आणि याला असे किस्से आहेत. सो येस, बाय बाय.